नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर प्लॅन चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. हा चॅनलचा उद्देश म्हणजे मुलांचं बेसिक गणित पक्क करणं हा आहे. विद्यार्थ्यांनी ह्या चॅनलचा उपयोग करताना किंवा हा व्हिडिओ बघताना इतर यूट्यूबसारखे व्हिडिओ पाहू नयेत. काय करायचं आहे, ह्यामधील गोष्टी समजून घ्यायच्यात आणि ज्यावेळेस प्रश्न येतील त्यावेळेस व्हिडिओ पॉज करायचा आणि पॉज करून सुरुवातीला तुम्ही प्रश्नाचं उत्तर काढायचं आणि नंतर परत व्हिडिओ प्ले करायचा आणि व्हिडिओ प्ले करून प्रश्नांचं उत्तर तुमचं बरोबर आलं आहे का ते चेक करायचं. जर उत्तर बरोबर आलेलं असेल तर तो प्रश्न तुम्हाला समजलेला आहे आणि जर उत्तर चुकीचं असेल तर तो प्रश्न तुम्हाला समजलेला नाही, तर तो समजून घ्यायचा आहे, परत तुम्हाला समजून घ्यायचा आहे. तर हा ह्या चॅनलचा उद्देश आहे. सोप्या पद्धतीने तुम्हाला करून सांगतोय, तर त्याचा उपयोग आपण करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. वेळ लागला तरी काय हरकत नाही. मोबाईलचा उपयोग आपण अभ्यासासाठी छान करू शकतो हे आपल्याला दाखवायचं आहे. गेम खेळायचे नाही, मोबाईलवर रील पाहायचे नाही. मोबाईलचा उपयोग फक्त अभ्यासासाठी. चला, तर आज आहे सम व विषम संख्या यावरील उदाहरणे घेणार आहोत आपण. पहिलं काय आहे, समसंख्या. आता समसंख्येमध्ये काय आहे बघा, इव्हन नंबर्स म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. समसंख्यांना काय म्हणायचं, इव्हन नंबर. तर समसंख्या कोणते असतात बघा, ज्या संख्येची समान वाटणी होती. त्या नावातच सम आहे बघा. मग ज्या संख्येची समान वाटणी होते त्या संख्यांना समसंख्या म्हटलं जातं. पण आता गणिताच्या याच्यात आपल्याला समसंख्या लवकर कळावं आहे, याच्यासाठी समान वाटणी होणारे अंक कोणकोणते तर बघा, 2, 4, 6, 8 आणि 0 हे समान अंक होणारे वाटणी होणारे अंक आहेत. 10चे एकक स्थानी 0. तर ह्या अंकांची समान वाटणी होती. तर मग ज्या संख्येचे एकक स्थानी हे अंक असतील त्या सर्व संख्यांची समान वाटणी होती, म्हणजेच त्यांना 2ने भाग जातो. दोघांमध्येच वाटणी केली असता बाकी उरत नाही, म्हणून त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. तर समसंख्या कशाला म्हणतात हे आपल्याला माहितीच असलं पाहिजे. तर बघा, हे वहीवर लिहून घ्यायचं तुम्ही छान अक्षरामध्ये आणि लक्षात ठेवत चालायचं. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 हे अंक असतील त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. बघा, तुम्ही प्रत्येक व्हिडिओच्या मध्ये मी असं तुम्हाला माहिती थोडक्यामध्ये लिहून देत जाणार आहे. तर ही तुम्ही स्वतंत्र वहीत लिहित चालायची आणि ह्या माहितीला सारखं वाचायचं. मग एकक स्थानी जर आपल्याला 0, 2, 4, 6 आणि 8 ह्या संख्या दिसल्या की आपण लगेच लक्षात घ्यायचं ही समसंख्या आहे. समसंख्या ओळखताना एकक स्थानचा अंक बघायचा, दुसऱ्या अंकाकडे लक्ष द्यायचं नाही. आणि जर त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 हे अंक असले की ती संख्या झाली समसंख्या आणि हे अंक नसले की ती झाली विषम संख्या. आता बघा, पुढं विषम संख्येची पण व्याख्या आहे. विषम संख्या याला काय म्हणायचं, ऑड नंबर्स. जसं समसंख्येला इव्हन नंबर्स, विषम संख्यांना ऑड नंबर्स. इंग्रजी नावसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इंग्रजीच्या मुलांना मराठी कळलं पाहिजे, मराठीच्या मुलांना इंग्रजी कळलं पाहिजे, तरच परिपूर्ण शिक्षण होत असते. चला बघा, विषम संख्येची व्याख्या काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 व 9 हे अंक असतील त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. बघा, ह्या अंकांची वाटणीच होत नाही, प्रत्येक वेळी एक उरतो दोघात वाटायला गेलं तर. संख्येच्या एकक स्थानी जर हे अंक असतील तर त्या संख्येची वाटणी होणार नाही, म्हणजेच त्या कशा झाल्या, विषम संख्या झाल्या. तर सम आणि विषम तुम्हाला कळालं ना. मग सांगा, समसंख्येच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असतात. तर समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 हे अंक असतात आणि विषम संख्येच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असतात. विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 व 9 हे अंक असतात. एवढं तर याच्यात लक्षात ठेवायचं आहे. काही अवघड आहे का, नाही. चला आता प्रश्न सोडवायला चालू करूया. पहिला प्रश्न आहे बघा, 8,972, 7,567, 9,084, 3,549 या संख्येतील समसंख्यांचा फरक किती असेल. बघा प्रश्न कसा विचारला आहे. तर 4 संख्या दिल्यात, तर या संख्येतील आपल्याला समसंख्या ओळखता आल्या पाहिजे. बघा, आपलं कीवर्ड काय, या संख्येतील
सम संख्यांचा फरक. समसंख्यांचा फरक विचारला आहे. मग ह्या संख्येमध्ये आपल्याला समसंख्या कोणत्या आहेत हे पहिल्यांदा शोधावं लागेल. आता समसंख्येची व्याख्या बघताना आपण आताच पाहिलं होतं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 अंक असतात त्या संख्येला समसंख्या म्हणतात. मग आता ह्या संख्येमध्ये कोणाचे एकक स्थानी आहेत? एकक स्थानचा अंक बघा याच्या एकक स्थानी 2 आहे, याच्या एकक स्थानी 7 आहे, याच्या एकक स्थानी 4 आहेत आणि याच्या एकक स्थानी 9 आहेत. मग समसंख्या कोणत्या झाल्या बघा ही 8,972 एक सम झाली आणि 9,084. हिचे एकक स्थानी 2 आहे आणि हिचे एकक स्थानी 4 आहे, म्हणून ह्या दोन संख्या काय झाल्या? समसंख्या. मग आता यांचा आपल्याला काय काढायचा आहे? फरक काढायचा आहे. फरक मग ह्याच्यात मोठी कोण आहे? 8,972 मोठी आहे का 9,084 मोठी आहे? कोण मोठी आहे? तर 9,084. हिला आपण लिहिणार 9,084 वजा 8,972. 4 मधून 2 गेले 2, 8तून 7 गेला 1, 0तून 10 जात नाहीत, 0तून 9 जात नाहीत, 10तून 9 गेला 1, 8 आणि 1 9, 9 9 गेलं 0. आपलं उत्तर किती आले? 112. तर मुलांना हे प्रश्न अगोदर तुम्ही पॉज करायचा, पॉज करून तुमच्या वहीवर प्रश्न व्यवस्थित लिहून घ्यायचा, तो तुम्ही सोडवायचा आणि सोडवून झाल्यानंतर माझ्या उत्तरातून तपासायचा, तरच अभ्यास होत असतो. फक्त आपण फोनचे व्हिडिओ बघून आपला अभ्यास होत नसतो. तुम्ही थोडे दिवस असं करा, थोड्या दिवसात तुम्ही सगळे प्रश्न सोडवू शकता. कोणत्याही परीक्षेत जर आपल्याला मार्क घ्यायचे असतील ना, तर आपल्याला त्याचे प्रश्न समजले पाहिजेत. त्याच्यामुळंच हे तुम्हाला सारखा सराव देण्यासाठीच हा माझा प्रयत्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही डिस्टर्ब होत नाही, तुमच्यामध्ये कुणी आडवं येत नाही, काही होत नाही. तुम्हाला पॉज करून पण घेता येतात, त्याचे स्क्रीनशॉट पण घेता येतात आणि तुम्हाला तुमचे प्रश्न सोडून झाल्यावर ते तुम्हाला तुमचे तपासता पण येतात. बऱ्याचदा आपण प्रश्नांची उत्तरं करतो हे करतो, पण तपासायचं कुठं असा प्रश्न येतो. पण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्याच्यामुळं व्यवस्थित अभ्यास करायचा आणि हुशार व्हायचं आहे. साध्यातला साधा ॲव्हरेज मुलगासुद्धा ह्या व्हिडिओच्या मदतीने चांगली प्रगती करू शकतो. चला आता पुढचा प्रश्न आहे. 8, 5, 9, 7 व 4 या अंकापासून बनणाऱ्या मोठ्यात मोठ्या सम व लहानात लहान विषम संख्यांची तफावत शोधा. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, हे अंक येतं, ह्या अंकापासून बनणाऱ्या अंडरलाईन करीत चला. मोठ्यात मोठ्या सम म्हणजे मोठ्यात मोठी समसंख्या बनवायची आणि लहानात लहान विषम संख्या बनवायची आणि काय शोधायचं आहे? तफावत शोधायची. आता बघा अगोदर काय करायचं, डायरेक्ट समसंख्या बनवायचीच नाही बघा, अगोदर मोठी संख्या बनवायची. चला मोठी संख्या, मोठ्यात मोठी तेच तिला आपण मोठी संख्या म्हणू. मोठी संख्या कोणती बनल सांगा? मोठी संख्या बनताना आपण काय करतो? सुरुवातीला मोठे अंक घेतो. चला याच्यात मोठा अंक कोण आहे? 9. त्याच्यानंतर कोण आहे? 8. त्याच्यानंतर कोण आहे? 7. त्याच्यानंतर कोण आहे? 5. आणि त्याच्यानंतर कोण आहे? 4. कोणती संख्या झाली? 98,754. 5च अंक येतं. मग ही झाली आपली मोठी संख्या. ही आता कशी पाहिजे? सम, पण ऑलरेडी ही समच आलेली, त्याच्यामुळं ही संख्या कशी आली? आपली समच आली. त्याच्यामुळे आपल्याला तिला परत बदल करण्याची काही गरज नाही. आता कशी संख्या शोधायची आपल्याला? लहान संख्या, लहानात लहान. मोठ्यालाच काय म्हणतो आपण? दुसरा शब्द कमाल. हे शब्द लक्षातच राहिले पाहिजे, त्याच्यामुळे सारखं त्याला रिव्हिजन द्यायचं. लहानाला काय म्हणतो आपण? किमान. चला लहान संख्या बनवण्याची काय ती आहे? तर छोटे अंक अगोदर घ्यायचे. ह्या संख्येमध्ये सर्वात छोटा अंक कोण आहे? सर्वात छोटा अंक आहे 4. त्याच्यापेक्षा थोडा मोठा कोण आहे? 5. त्याच्यापेक्षा थोडा मोठा 7. त्याच्यापेक्षा थोडा मोठा 8 आणि सर्वात मोठा 9. आता ही लहानात लहान कशी संख्या पाहिजे? विषम. तर विषमच आली, आपल्याला आयत्या भेटल्यात.
जर भेटल्या नाही तर ते सम आणि विषम करायच्या अंकाच्या आदला बदल करू ना. पण इथं आपल्याला आयत्या भेटल्या. आता यांची काय करायची आपल्याला तफावत काढायची. तफावत करणे म्हणजे काय करणे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. तफावत काढणे म्हणजे काय, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. आता मोठं कोण आहे आपलं, 98,754 वजा 45,789. बघा, करूया वजाबाकी. आता वजाबाकी मी सांगितली त्या पद्धतीनेच करायची. ह्या पद्धतीमध्ये तुमची वजाबाकी वेगवान होती. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड, ही जुन्या लोकांची पद्धत होती. आता आपल्यात आलं इकडून दशक घ्या, याचा कट करा, त्याचा कट करा, याच्यात मुलं गोंधळून जातील. तर मी सांगतो त्या पद्धतीने करा. तर 4मधून 9 जातात का, नाही. मग काय करायचे, 14, लगेच 14 करून टाकायचे. 14तून 9 गेले, 9 न 5 14, 9च्या पुढं 14 येऊस तर मोजायचं. 9, 10, 11, 12, 13, 14, तर 5 आले. आता यात इथं उष्ण घेतलेला याला देऊन टाका. 8 आणि 1 9, 5तून 9 जात नाही. मग 5चे किती करा, 15. 15तून 9 गेले, खाली राहिले 6. आता इथं पुन्हा उष्ण घेतलेलं आहे, मग ते याला देऊन टाका. 7 आणि 1 8. मग आता लक्षात घ्या, 7तून 8 जात नाहीत. मग 7ला उष्ण द्यायचं, 17 करायचे. 17तून 8 गेले, किती राहिले, 9 राहिले. याचा उष्ण याला दिला, 5 आणि 1 6. 8तून 6 गेले, किती राहिले, 2 राहिले. आता ह्या 8ला आपण उष्ण घेतलेलं नाही, त्याच्यामुळे इथं काय द्यायचा नाही. 9तून 4 गेले, खाली किती राहिले, 5. आपलं उत्तर किती आलंय सांगा. हे आलं आपलं उत्तर. अशा पद्धतीने ॲक्युरेट उत्तर काढायचा आणि मार्क घ्यायचा. चला, 52,965 आपलं उत्तर आलेले. बघा पुढचा प्रश्न वाचा. आता प्रश्न 3. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे हा. 2 क्रमवार लगतच्या समसंख्येमधील अंतर किती. बघा प्रश्न आता काय विचारलाय, 2 क्रमवार लगतच्या समसंख्यामधील अंतर किती. तर बघा, 2 क्रमवार लगतच्या संख्या म्हणजे आपण छोट्या उदाहरण समजून घ्या. आता 2 व 4, 8 व 10 यांच्यातील जर अंतर बघितलं आपण, किती येतं आहे अंतर. 2 आणि 4 मध्ये कितीचं अंतर आहे, 2च. 8 आणि 10चं किती अंतर आहे, 2च आहे का नाही. मग कुठल्याही क्रमवार लगतच्या संख्येमध्ये अंतर कितीचं असणार आहे, 2ची. किती अंतर असते, तर अंतर 2 असते. अंतर म्हणजे फरक, हे फरक 2चा फरक असतो, लक्षात राहून द्या. तर हे याचं उत्तर झालं. अतिशय सोपा प्रश्न होता, समजला पाहिजे, गोंधळायचं नाही. आता त्याच पद्धतीचा विषम संख्या. आता समसंख्या 2 क्रमवार लगतच्या समसंख्येमध्ये जसं 2चं अंतर असतं, त्याचप्रमाणे विषम संख्येमध्ये सुद्धा जसं विषम संख्या कोणी 3 व 5, 11 व 13 सोपे सोपे घेऊ. याच्यात किती आलं, 2 अंतर आलं. इथं पण किती आलं, 2 अंतर आलं, आहे का नाही. मग कितीचं अंतर असते, तर 2चे अंतर असते. हे आपलं उत्तर, 2चे अंतर असते. हे दोन्ही प्रश्न एकदम सोपे होते, पण तरी पण मुलं चुका करतील. कशात चुका करतील तुमचं तुम्हालाच माहिती. तर असे सोपे प्रश्न पण आपल्याला आले पाहिजे. काही मुलांची अशी गंमत असते, अवघड प्रश्न बरोबर करतात, मग असे सोपे प्रश्न आले की चुका करतात. मजेच आहे बघा. चला, तर व्यवस्थित लक्ष देऊन करायचे, आपली मजा नाही होऊन द्यायची. चला, पुढचा प्रश्न आहे बघा. 456च्या पुढे 38व्या क्रमांकाने येणारी समसंख्या कोणती असेल. बघा 456च्या पुढे 38व्या क्रमाने येणारी समसंख्या. आता लक्षात घ्या, समसंख्येच्या क्रमाने, जसं समसंख्या हे 2-2च्या क्रमाने येते. मग आता याचं सूत्र आहे बरं का, लक्षात ठेवा. आता बघा 456 कसा आहे, 456 कसा अंक आहे, सम आहे का नाही. आणि क्रमांकाने येणारी आपल्याला संख्या कोणती विचारली, 38व्या क्रमाने समच विचारली.
हे प्रश्न नीट समजून घ्या बरं का. म्हणजे आपल्याला काय विचारलंय, समसंख्या दिली आणि समच विचारली. लक्षात राहा, समसंख्या दिली, समच विचारली. आता ह्या वेळेस कोणतं सूत्र वापरायचंय हे लक्षात घ्या. तर विचारलेली समसंख्या, विचारलेली समसंख्या बघा, विचारलेली समसंख्या बरोबर दिलेली समसंख्या, दिलेली समसंख्या अधिक क्रमांक गुणिले 2. बघा हे पक्क लक्षात ठेवायचं हां. विचारलेली समसंख्या बरोबर दिलेली समसंख्या अधिक क्रमांक गुणिले 2. आता विचारलेली समसंख्या आपल्याला काढायची. आता दिलेली समसंख्या कोणती आहे, 456 अधिक क्रमांक किती आहे, 38 आणि गुणिले 2. मग विचारलेली संख्या आहे आता 456. आता ही पदावली झाली हां. पदावलीत आपण गुणाकार अगोदर करतो, हे नियम लक्षात घ्या. पदावलीत आपण गुणाकार अगोदर करतो. मग 456 अधिक 82 16 6चा हातचा आला 1, 2 6 आणि 7. मग आपलं उत्तर काय आलंय, यांची दोघांची बेरीज करू. आता आडवी बेरीज आपण शिकलेली, याच्यासाठी शिकलेली. 6 6 12 2चा हातचा आला 1, 7 5 12, 12 1 13 3चा हातचा आला 1 आणि 4 1 5. तर आपलं उत्तर किती आलंय, 432. आता याच्यात एक लक्षात घ्या, आपल्याला पुढील जर विचारलं ना, पुढील तर बेरीज करायची, आणि मागील विचारलं ना, मागील तर वजाबाकी करायची हां. आणि सम आणि सम विचारलं तर क्रमांक गुणिले 2 करायचं. पण असं जर विचारलं एक सम आणि एक विषम तर क्रमांक गुणिले 2 अधिक 1 करायचं. हे लक्षात राहून द्या. चला पुढं. तर तुम्हाला समला सम विचारलं तर फक्त क्रमांक गुणिले 2 करायचंय. पण एक सम आणि एक विषम विचारलं तर मात्र क्रमांक गुणिले 2 वजा 1 हे करायचंय हां. पुढची विचारलं तर बेरीज करा, मागची विचारली तर वजाबाकी करा. चला, हे गणित पक्कच झालं पाहिजे आज तुमचं. आज हे गणित पक्कच झालं पाहिजे. हे 100% गणित असतंय सगळ्याच परीक्षांना. चला प्रश्न 6. 1 पासून 50 पर्यंतच्या सर्व सम व विषम संख्येच्या बेरजेतील फरक किती असेल. 1 पासून 50 पर्यंतच्या सर्व सम व विषम संख्येच्या बेरजेतील फरक किती असेल असा प्रश्न. आता बघा, आपण 1 पासून 50 पर्यंत, 1 पासून 50 पर्यंत समसंख्या किती आहेत सांगा. अर्ध्या समसंख्या असतात आपल्याला माहिती, अर्ध्या समसंख्या असतात. तर समसंख्या किती आहे आता, 25. आणि विषम संख्या, विषम संख्या किती आहेत, विषम संख्या पण 25. मग आता आपल्याला सूत्र माहिती काय आहे बघा. क्रमवार संख्येची बेरीज, आपण हे सूत्र वापरणार हां. क्रमवार संख्येची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. मी शॉर्टमध्ये लिहितोय पण मंथनी पूर्ण म्हणा. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले 25. आता इथं सम लिहू हां. क्रमवार समसंख्येची बेरीज आपल्याला पाहिजे तसं आपल्या सोयीने बदल करायचा. आता क्रमवार समसंख्येमध्ये पहिली संख्या कोण असणार आहे, एक ही विषम संख्या आहे. मग कोण असणार आहे, 2. मग पहिली संख्या किती लिहायचं, 2. आणि शेवटची संख्या किती आहे, 50.
भागिले 2 एकूण संख्या 25. बघा आता 50 आणि 2 किती 52 भागिले 2 गुणिले 25. आता हे गणित सोडवलं आपण बघा. बे एक बे, बे दुनी 4, बे सकून 12. किती आलंय आपलं, किती आलंय सांगा. आपण हे गणितांचा सराव घेतलेला आहे हा. 26 गुणिले 25. चला आता सोडवा. 25 सख 150, 150शी शून्याचा हातचे आले 15, 25 दुनी 50 आणि 50 आणि 15 65. किती उत्तर आले आपलं 650 उत्तर आले याच. आणि एवढ्यावर झालंय का आपलं, नाही. आपल्याला असंच विषम संख्येची बी बेरीज करायची. तर बघा हे गणित क्रमवार संख्येचे बेरजेचं सूत्र वापरायचंय. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले 25. पहिली संख्या 2, शेवटची संख्या 50. समय हा दोघांची बेरीज झाली 52 भागिले 2 गुणिले 25, तर 26 गुणिले 25 आले 650. त्याच्यानंतर बघा आता क्रमवार विषम संख्येच्या बेरजेला तेच सूत्र आहे. क्रमवार संख्येच्या बेरजेचं हे सूत्र आहे आपल्याला माहीत झालेलं आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आणि मग हे आपण सोडवलं तर त्याचं उत्तर आले 625. हे करा तुम्ही. आणि फरक किती आलाय 650 म्हणून 625 गेलं 25. थोडी अडचण झाली, तुम्ही मोकळं करा. अजून मी पण नवीन आहे मुलांना. तुम्ही पण सुधारणा करा, मी पण सुधारणा करतो. आपल्याला सगळ्यांना मिळून अभ्यास नंबर 1 बनवायचा आहे. चला पुढं काय आहे. 73च्या पुढील 17वी विषम संख्या कोणती. बघा आता पहिल्यासारखा प्रश्न आला. आता मला सांगा 73 कशी संख्या आहे, विषम आहे का नाही. आणि आपल्याला कशी संख्या विचारली 17वी विषम विचारली. हे तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला कळावं म्हणून मी सांगितले. म्हणजे इथं काय विचारलंय आपल्याला विषम विषम, मग विषमला विषम विचारले. अशा वेळेस सूत्र कोणतं वापरायचंय बघा. बघा हे सूत्र लिहायचं. विचारलेली, बघा विचारलेली पुढील विषम संख्या. आपल्याला पुढची संख्या विचारलेली पुढील विषम संख्या बरोबर दिलेली विषम संख्या. दिलेली विषम संख्या. सध्या सूत्र वापरून करायचं. कुठल्याही शॉर्ट ट्रिकनी जाऊ नका. बरेच मुलं शॉर्ट ट्रिक करते. शॉर्ट ट्रिकनी काय होतं, परीक्षेत तुमची उत्तरं चुकतात. असा सराव केला की परीक्षेत तुम्हाला बरोबर शॉर्ट ट्रिकनी सोडवता येतात. बरेचसे युट्यूबवर व्हिडिओ आहे शॉर्ट ट्रिकची, पण त्या पद्धतीनुसार अभ्यास बनत नसतो. क्रमांक गुणिले 2 अधिक का केलंय तर आपल्याला पुढील संख्या विचारली. आणि क्रमांक गुणिले 2 का केलं तर विषमला विषमी. जर सम आणि विषम असं असतं ना तर वजा 1 करावं लागलं असतं. हे फक्त लक्षात ठेवा. शॉर्ट ट्रिकच्या भानगडीत पडू नका, मार्क मिळवायचे असतील तर. चला सॉफ्ट प्रश्न असतो, गॅरंटेड मार्क आणावं लागतील. परीक्षेपर्यंत आपण शॉर्ट ट्रिक आपल्याला स्वतः करता आले पाहिजे. चला काय प्रश्न. आता कोणी दिलेली संख्या 73 आधी कितव्या क्रमांकाची विचारली 17व्या गुणिले 2. 73 अधिक 17 दुनी 34. पदावली असल्यावर आपण अगोदर गुणाकार करतो, हे लक्षात ठेवा. बेरीज करायची नाही अगोदर. 4 आणि 3 7 आणि 7 आणि 3 10. आपलं उत्तर किती आलंय 107. हे आपलं उत्तर आलं. अशा पद्धतीने हा प्रश्न काढणं काही सुद्धा आवड नाही. हे सूत्र लक्षात ठेवा. शॉर्ट ट्रिकच्या भानगडीत पडू नका. मार्क घ्यायचा असेल तर परीक्षेत तुम्हाला येत आहे 100% शॉर्ट ट्रिकने. परीक्षेत एवढं नसतं लिहित बसायचं. चला पुढचा प्रश्न आहे बघा.
94च्या पुढील 25वी विषम संख्या कोणती? आता हे प्रश्नांचा नीट समजून घ्या. आपल्याला संख्या कोणती दिली? 94. 94 कशी आहे? सम. किती विचारली? 25वी. कशी विचारली? विषम. हे लक्षात घ्या बघा. म्हणजे आपल्याला इथं विचारले काय? इथं विचारलंय काय? तर समच्या पुढे विषम. समच्या पुढे विषम संख्या विचारली. मग आता अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस करताना बघा हे सूत्रात थोडा बदल करावा लागतो. समला सम असली तर ते सूत्र वापरतात, विषमला विषम असली तरी या अगोदरचं सूत्र वापरावं लागतंय. पण एक सम आणि एक विषम असलं ना तर सूत्र कसं वापरायचंय बघा. आता आपल्याला काय विचारलेली पुढील विषम संख्या बघा. विचारलेली पुढील विषम संख्या. हे आपलं क्लिअर व्हावं म्हणून आपण डिटेल लिहितोय. एकदा प्रॅक्टिस झाल्यावर आपल्याला बी जलद गतीने सोडता येते. विचारलेली पुढील विषम संख्या विचारली. दिलेली समसंख्या. आपल्याला समज दिलेली अधिक क्रमांक गुणिले 2 वजा 1 याला कंस करा. आता बघा इथं विषम नंतर आपल्याला काय सम नंतर विषम विचारलेली, पुढील विचारली म्हणून अधिक केलंय. पण समच्या पुढे विषम ही लगेच येत असते एक संख्या, लगेच 1च्या फरकाने येत असते. म्हणून आपल्याला आपल्या उत्तरातून वजा 1 कमी करायचं असते. हे फक्त लक्षात घ्या फरक याच्यात. चला दिलेली समसंख्या कोण आहे? 94. अधिक किती क्रमांकाची विचारली? 25 गुणिले 2 वजा 1. चला पुढं 94 अधिक आता 25 गुणी 50 आणि 50 मधून 1 गेला, किती आले? 49. आपलं उत्तर किती यायला लागले बघा. आता ही बेरीज करा. 9 4 13 3चा हातचा आला 1. 9 4 13 आणि 1 14. किती उत्तर आले? 143. असे एक प्रश्न पक्के करीत चालायचे. समजलं ना? आता ह्या प्रकारचा प्रश्न पक्काच करून टाकायचा. बघा पुढचा प्रश्न आहे 57च्या पुढील 32वी समसंख्या कोणती? बघा 57च्या पुढील 32वी समसंख्या कोणती? आता लक्षात घ्या. आता इथंच करू 57च्या पुढील 32वी सम. आता मी मगासारखं लिहित नाही. आता 57 कशी संख्या आहे? विषम. आणि विचारली कशी? सम. मग एक विषम नंतर आपल्याला सम विचारले आणि पुढील विचारले. आता मी काय करणार बघा. विचारलेली म्हणजे काढायचं ते आपलं विचारलेली सम. हे सम का लिहायचंय? ते 1 वजा करायचं विसरून जाते. विचारलेली समसंख्या सम आणि विषम लिहिलं की लगे आपल्याला लक्षात येते अरे असं करायचं. हे पक्क आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. बरोबर दिलेली विषम संख्या. आता कशी संख्या दिली आपल्याला इथं? विषम दिली. दिलेली विषम संख्या गुणी अधिक पुढचं विचारल्यावर अधिक क्रमांक गुणिले 2 वजा 1. क्रमांक गुणिले 2 वजा 1. बघा आता विचारलेली समसंख्या. आता दिलेली विषम संख्या कोण आहे? 57. अधिक किती क्रमांकाची विचारली? 32. मग 32 गुणिले 2 वजा 1. वजा 1 का करायला लागलो? कारण आपल्याला विषम नंतर सम विचारली. अधिक का करायला लागलो? तर पुढची विचारली. असं पक्क लक्षात ठेवीत चला. 57 अधिक
32 दुनी 64 आणि 64 मधून एक गेला 63. 7 आणि 3 10, 10 शून्याचा हातचा आला 1, 6 आणि 5 11 आणि 11 आणि 1 12. आपलं उत्तर आलंय 120. 7 आणि 3 10 शून्याचा हात चाले 6 आणि 5 11 आणि 1 12. 120 आपलं उत्तर आलेलं आहे. चला, आपला हा व्हिडिओ थोडा मोठा होतोय तरी आपल्या कामाचा आहे, वेळ द्यायचा आहे. हे प्रश्न पक्केच झाले पाहिजे. चला पुढचा प्रश्न वाचूया. 79च्या पुढील 35वी विषम संख्या व 96च्या पुढील 78वी समसंख्या यांचा फरक किती? आता नीट बघा. 79 कशी आहे? विषम. ही पण कशी आहे? विषम. ही कशी आहे? सम. ही पण कशी आहे? सम. इथं आपल्याला 2 सूत्र वापरावे लागते ना. चला सूत्र लिहूया. तर विचारलेली कशी संख्या विचारली? पहिल्या याच्यात विषम संख्या. विचारलेली विषम संख्या बरोबर दिलेली विषम संख्या. बघा सूत्र नीट लिहा तुम्ही. दिलेली विषम संख्या अधिक कंसात काय करा? कंस नाही करायची गरज आता. क्रमांक गुणिले 2. इथं आपल्याला वजा 1 करावं लागेल का? वजा 1 करावा लागणार नाही, कारण विषम नंतर विषम आली. चला हे सोडून घेऊया. आता दिलेली विषम संख्या कोण आहे? 79 अधिक कितवा क्रमांक आहे? 35 गुणिले 2. चला 79 अधिक 35 दुने किती? 70. आपलं उत्तर काय येणार? बघा 9ला 9 आणि 7 आणि 7 14. किती उत्तर आले? हे आलं 149. अशा पद्धतीने करायचं. आता याच्यात एकात एक 2 गणित विचारले आणि परत फरक पण विचारलं. आता इथं बघा दुसरं काय आहे? विचारलेली समसंख्या. आता मी शॉर्ट मध्ये लिहितो. विचारलेली समसंख्या बरोबर दिलेली समसंख्या अधिक पुढची विचारली पुढची म्हणून अधिकच करायचे. मागील विचारलं तर वजा करायचे. क्रमांक गुणिले 2. चला आता विचारलेली विषम संख्या शोधायची आपल्याला. आता दिलेली समसंख्या कोण आहे? तर दिलेली आहे 96. 96 अधिक कितव्या क्रमांकाची? 78. 78 गुणिले 2. चला करा. 96 पदावली असल्यामुळे आपण अगोदर गुणाकार करणार. 2 8 16 6चा हात चाल 1, 2 7 14 आणि 15. तर ही बेरीज करू. 6 6 12 2चा हात चाल 1, 9 5 14 आणि 15 5चा हात चाला 1 आणि 1 आणि 2. किती आले? हे 252. 252 आले. आणि आपल्याला काय विचारलाय? यांचा फरक विचारलाय. चला आता फरक करू. फरक करताना माहिती तुम्हाला माहीत झाली. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. फरक करताना काय करायचंय? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठं कोण आहे? 252 वजा लहान कोण आहे? 149. चला आता हे वजा करू आपण. 2तून 9 जातात का? नाही. मग किती करायचे? 12. 12तून 9 गेले किती आले? 3 आले. याचा उष्णा दिला आपण 4ला. 4 आणि 5 5 5 गेलं 0 आणि 2तून 1 गेला 1. तर उत्तर किती आलंय आपलं? 103. हे आलं आपलं उत्तर. अशा पद्धतीने उत्तर काढायचंय मुलांना. आजचा व्हिडिओ जरी मोठा होत असला तरी लक्ष देऊन बघा, महत्वाचा व्हिडिओ आहे. 123च्या पुढील 24वी समसंख्या व 92च्या पुढील 46वी विषम संख्या यांची बेरीज. चला तसेच प्रश्न आहेत.
हे प्रश्न एवढे जास्त याच्यासाठी घेतले आपला सराव झाला पाहिजे. आता बघा आपल्याला काय आहे, 123च्या पुढील समसंख्या विचार, म्हणजे आपण सूत्र काय लिहिणार आता, विचारलेली, आता मी शॉर्ट लिहितो वी करून टिंब, विचारलेली समसंख्या बरोबर दिलेली. आता ही विषम संख्या दिली तर काय लिहिणार मी, विषम संख्या, आता दिलेली लिहायची गरज बी नाही, विषम संख्या दिलेली, विषम संख्या अधिक पुढील विचारलं की अधिक करायचंय, अधिक क्रमांक गुणिले 2 वजा 1. कारण बघा सम नंतर विषम विचारली, असं वेगवेगळं विचारलं की वजा 1 करायला विसरायचं नाही. आता विषम संख्या कोण आहे, 123 अधिक कितवं आहे, 24वी, 24 क्रमांकाची, 24 गुणिले 2 वजा 1. आता पदावलीत माहिती आहे आपण कंस सोडवितो पहिले, इथं कंस सोडवायचा आहे. 123 अधिक 24 दुने 48 आणि 48 म्हणून हे गेला 47. चला ही बेरीज केली आपण, 7 आणि 3 10 अशी शून्याचा हात चाल 1, 4 आणि 2 6 आणि 7 आणि 1 ला 1, तर ह्याची आली 170. एकाच एक गणितात 2 गणित घालून केलेत. मी तुम्हाला सर्व प्रकारचा सराव देण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही व्यवस्थित केले ना कोणत्याच परीक्षेत अडणार नाही. आता बघा कशी विचारली, व 92च्या पुढील विषम संख्या विचारली आता मग काय लिहिणार, तर विषम संख्या आता डायरेक्ट विचारलेली लिहायचीच नाही. आता आपण विषम संख्या विचारलेली म्हणा, विषम संख्या कोणती विचारलेली, विषम संख्या बरोबर काय आहे, आता दिलेली समसंख्या, समसंख्या पुढची विचारली म्हणून अधिक लिहा, अधिक क्रमांक गुणिले 2 वजा 1. आता लक्षात राहू द्या, क्रमांक गुणिले 2 वजा 1, हे वजा 1 का करायचं तुम्हाला कळालं असं. आता विषम संख्येनंतर समसंख्या विचारली, त्याच्यामुळे वजा 1 करायला विसरायचं. आता समसंख्या कोण दिली, 92 अधिक कितव्या क्रमांकाची विचारली, 46, 46 गुणिले 2 वजा 1. चला 92 अधिक 2 सकून 12 2चा हात चाल 1, 2 चोक 8 आणि 9, 92 वजा 1, 46 गुणे 92. चला 92 अधिक 91. हे कंस आहे मुलांना, पूर्ण कंस सोडवायचा आहे. करा बेरीज, 2 आणि 3 9 9 18, किती आली 183. तर बघा यांची बेरीज आली 170 आणि यांची बेरीज आली 183. आता ही आली 183 आणि ही आली 170 आणि या दोघांची काय विचारली आपल्याला, बेरीज. आपलं हे उत्तर झालं नाही, बेरीज विचारली, बेरीज. बेरीज काय येणार बघा, तर 170 अधिक 183 किती बेरीज येणार, 0 ची 3 ची 3, 8 आणि 7 15 5चा हात चाला 1, 1 आणि 2 आणि 3, 353 आपलं उत्तर आले. तर दोघांची बेरीज आली, या दोघांची बेरीज किती आली 353. बघा हे 170 आणि 183 जी आपण बेरीज केली, 3 ला 3, 8 आणि 7 15 5 हात चाले 2 आणि 3. आलं ना लक्षात कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे. हा व्हिडिओ थोडा मोठा होतोय तरी लक्ष देऊन करायचं आहे. बघा प्रश्न काय, सर्वात मोठी 4 अंकी समसंख्येला सर्वात लहान सममूळ संख्येने गुणल्यास उत्तर किती. बघा प्रश्न कसा आहे. आता मला सांगा, सर्वात मोठी 4 अंकी संख्या आपण अगोदर काढू. सर्वात मोठी
4 अंकी संख्या हे पहिल्यांदा लिहू आपण. तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठी 4 अंकी संख्या, मोठे अंक शोधताना काय करतो आपण 9 9 9 9 घेतो. तर ही झाली सर्वात मोठी. पण आपल्याला कशी विचारली समसंख्या, मग हिची सम करण्यासाठी काय करावं सांगा. तर समसंख्या करण्यासाठी काय करावं आपल्याला, तर ह्या 9चे 8 करावं लागते, कारण 4 अंकीत झाली पाहिजे. आपण जर पुढं केलं तर ते 1,00,000 होती, ती होती 10,000 होती, ती होती समसंख्या. मग आपल्याला 4 अंकी तर काय करणार आपण, हे 9चे 8 घेणार. 9 9 9 8 सम मोठा अंक कोणी 8, तर ते घेणार आपण. आणि लहान सममूळ संख्या कोणती आहे, आता हे पक्क लक्षात ठेवा. सममूळ संख्या एकमेव आहे, कोण आहे ती 2. बघा सर्वात मोठ्या 4 अंकी समसंख्येला सर्वात लहान सममूळ संख्येने गुणल्यास उत्तर किती. आता सममूळ संख्या एकमेव ही 2 आहे. आता यांचं काय करायचं आहे, आपल्याला गुणाकार करायचा आहे. 9,998 गुणिले 2. 2 8 16 हातचा आला 1. 92 18 19 9 हातचा आला 1. 92 18 19 9 हातचा आला 1. 92 18 19. तर हे आलं आपलं उत्तर. अशा पद्धतीने हा सोपा प्रश्न होता, हा सोडवायचा. प्रश्न वाचून फक्त व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, काय काय करायचं त्याला अंडरलाईन करायचंय आणि सोडवायचा. प्रश्नांचं उत्तरच चुकत नाही. चला पुढचा प्रश्न आहे, सर्वात लहान 5 अंकी विषम संख्येला सर्वात लहान विषम मूळ संख्येने गुणल्यास काय मिळेल. तसाच प्रश्न होता बघा. सर्वात लहान 5 अंकी विषम संख्येला, आता बघा अगोदर सर्वात लहान 5 अंकी संख्या शोधू. सर्वात लहान 5 अंकी संख्या कोण आहे बरं. सर्वात लहान 5 अंकी संख्या बघा 1 0 0 0 0. पण ही विषम आहे का, आपल्याला विषम पाहिजे. मग विषम काय करणार बघा, आपल्याला ती विषम करायची. मग विषम करायची कशी करणार, लहान पण झाली पाहिजे. तर हे शून्याचा लहान विषमांक कोणी 1, तर शून्याच्या ठिकाणी आपण 1 ठेवणार. 1 0 0 0 1 ही झाली सर्वात लहान 5 अंकी विषम संख्या. आता हिला काय आहे, सर्वात लहान विषम मूळ संख्या. आता सर्वात लहान विषम मूळ संख्या कोण आहे, सर्वात लहान विषम मूळ संख्या सांगा कोण आहे. हे पण सोपं आहे, कोण आहे तर 3. सर्वात लहान विषम मूळ संख्या लहान 3 आहे. मग यांचं काय करायचं आहे आपल्याला, आता गुणाकार. बघा गुणाकार करायचा आहे 3 ने गुणू. 3 1 3 3 0 0 3 0 0 3 0 0 3 1 3. असे सोपे प्रश्न असतात, फक्त आपल्याला कळलं पाहिजे. आता बघा परत पुढचा प्रश्न आलाय, प्रश्न 14वा. 83च्या मागील 38वी समसंख्या कोणती. आता बघा आतापर्यंत आपण पुढील केले, आता आलंय मागील. आता ही विषम आहे आणि ही काय आहे, ही सम आहे. चला आपण सूत्र वापरणार आता. बघा विचारलेली मागील, बघा विचारलेली मागील समसंख्या, विचारलेली मागील. आता मागील शब्द तुम्हाला एक कळावा म्हणून मी एवढं सविस्तर देतोय. हे पक्क लक्षातच बसलं पाहिजे, पुन्हा विसरायचं कामच नाही. बरोबर, विचारलेली मागील समसंख्या बरोबर काय आहे, दिलेली
विषम संख्या, दिलेली विषम संख्या. आता इथं अधिक येणार नाही मुलांना, इथं वाजा येईन वाजा, कारण मागील विचारले, हे लक्षात राहू दे. नाही तर आपल्याला सवय लागलेली असते अधिक करा अधिक करा अधिक करा, मग आपण अधिकच करून टाकतो. अधिक क्रमांक गुणिले 2 वजा 1. चला आता दिलेली विषम संख्या कोण आहे? 83 वजा क्रमांक किती आहे? 38 गुणिले 2 वजा 1. 83 वजा, आता 38 गुणे 2 8 16, 2 3 6 1 7, 76 वजा 1. 83 वजा 75. 3तून 5 जात नाहीत, 13तून 5 गेले, खाली राहिले 8 आणि 8 8 गेलं 0. तर कोण आहे? फक्त 8. हे आपलं उत्तर. 83च्या मागील 38वी समसंख्या 8 आहे. चला आजच्या होमवर्क मधला शेवटचा प्रश्न. आजचा होमवर्क हा जरा मोठाच झालाय बघा. 197च्या मागील 42वी विषम संख्या कोणती? चला इथे 197 दिलेली संख्या बी विषम आहे, विचारली पण विषम. काय सूत्र लिहिलं बघा? विचारलेली, आता मागील, मागील शब्द लिहू, म्हणजे बेरीज करायचे का वजा करायचे हे लगेच कळायचं. मागील विषम संख्या, विचारलेली मागील विषम संख्या बरोबर दिलेली विषम संख्या, दिलेली विषम संख्या वजा क्रमांक गुणिले 2. एकशे 97 बघा, दिलेली विषम संख्या 197, क्रमांक कितवा? 42 गुणिले 2. आता इथं आपण वजा 1 केलेलं नाही. कशामुळे केलेलं नाही? तर विषम नंतर विषम विचारलं. सारखं जर विचारलं, समला सम विचारलं तर वजा 1 करायचं नाही, विषमला विषम विचारलं तरी वजा 1 करायचं नाही. पण एक सम आणि एक विषम विचारलं तर मात्र वजा 1 करायला विसरायचं नाही, आणि ती कंसात ठेवायचं. हे सूत्र तुमच्याकडे छानपैकी लिहून ठेवा, 3-4 सूत्र सततून. आता ही लक्षात राहून द्या, अगोदर पदावलीत गुणाकार केला जाणार. 197 वजा 2 2 4 2 चौक 8, 7तून 4 गेले 3, 9तून 8 गेला 1 आणि 1 ला 1. तर आपलं उत्तर किती आलंय? 113 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ मला मोठा झालाय, व्यवस्थित समजून घ्या. ह्यावरचे प्रश्न आलेले तुम्हाला बरोबरच करता आले पाहिजे, याची आयडिया लक्षात घ्या. समनंतर सम आल्यावर काय करायचं आहे, विषम नंतर विषम आल्यावर काय करायचं आहे, समनंतर विषम आल्यानंतर काय करायचं आहे, विषम नंतर सम आल्यावर काय करायचं आहे, पुढील संख्या विचारल्यावर काय करायचं आहे, मागील संख्या विचारल्यावर काय करायचं आहे. अशा गोष्टी पक्क्या ध्यानात ठेवायच्या, मग आपले प्रश्न चुकत नाही. छोट्या छोट्या ट्रिकच्या मागं लागू नका. शॉर्ट ट्रिकच्या उत्तर पक्क होत नसते. ह्याच्यातून तुम्हाला पुन्हा शॉर्ट ट्रिकपेक्षा फास्ट करता येईल, याची गॅरंटी देतो तुम्हाला. त्याच्यामुळं हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या. फार महत्त्वाचे प्रश्न आहेत हे. तुमचं स्पर्धा परीक्षेचं गणित एकदम पक्क होऊन जाते. ओके, थँक्यू, धन्यवाद.